आज निघालोय नाणीला जायला. या भेळ काय द्यायचं पोचलोय जवळजवळ. हा एक नंबर. राम राम भाईयो, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आज निघालोय नाणीला जायला. मस्त 3 दिवस सेवा आहे. सोडायला आलेत आपले जित शेठ. नमस्कार करा. नमस्कार. तर आता ओमकार दादा दुभाषे येतात, ते पूजेला बसलेले, त्यामुळं लेट झाला. त्याची गाडी घेतो आणि मग आम्ही पेणला जाऊ आणि तिकडनं पुढे जाऊ. तर चला भेटतो तुम्हाला. तर गाईज आता फायनली पोचलोय आम्ही पेण रेल्वे स्टेशनला आता परिश्रमानंतर. तर मित्रांनो आता तिकीट घेतलाय भाग्येशभाईनी. भाग्येशभाई वन मॅन शो, चॉकलेट बॉय ऑफ द पॉइंट. चला आता आपल्या गँगकडे जाऊ आणि मग दाखवू तुम्हाला पुढचा प्रवास कसा आहे. ब्लॉग आता ट्रेन आलेली आहे. ओमकार दा हात काय ट्रेनला. भागेश काय कशी आहे कंडिशन मित्रांनो? इथं पण ब्लॉग बघतोय माझे काय फॅन आहेत ना माझे. 20 रुपये भेड़ वाला तिकीट है. या भेड़ काय द्यायचं. तर काय आता आलोय रत्नागिरी स्टेशन, पोचलोय जवळजवळ. इथं आपले ओमकार भाई दुभाषे. कम बॅक. चला आता उतरतो मस्त. कुठनं यायचं ओमकार दा? अरे पुढंच चाललंय. तो आपल्याला गायडन्स कर. हा सर रस्ता दाखवतो ना. आणि पुढं भागेश कुठं आलो आपण? रत्नागिरी गरिबांचा एअरपोर्ट. आता तुला धरणार रत्नागिरीवाल्यांनी. आणि आपला कॉन्टेंट क्रिएटर ओमकार भाई दुभाषे. वरती करा खाली करा. फोन करायला लागेल विषय.
आज कुठे गेलं हे एकदा 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 लाव तरी घ्यायचं एकदा 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 आता संपलं काय नाही हा एक नंबर. हितेश भाई खाडे अशा वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला बघायच्या असतील तर संपर्क साधा. काय कोण बाबा हितेश दा